आता मी स्वतः ऑफिसला येताना 15 किलोमीटर ट्रॅव्हल करून येतो, कोणी 20 किलोमीटर ट्रॅव्हल करून बरोबर. येतो, कोणी 10 किलोमीटर, 10 तर मिनिमम. मग आता रोजचा हा प्रवास तर त्याला पर्याय नाहीये येणं बरोबर. जाणं. रोज कारने आणि बाईकने प्रवास करणाऱ्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? एक लक्षात घ्या, बाईक लोक जे चालवतात ते बाईकवर बसताना हा नेहमी ताट बसलं पाहिजे. काही लोक पोक काढून बसतात, काहींच्या पूर्ण असं बसलेले असतात, त्यामुळे बऱ्याच वेळा स्पाईनच्या लोड येतो. कारण एक लक्षात घ्या, टॉर्क आणि फोर्स तुम्ही किती वापरताय ते खूप महत्वाचं आहे. बऱ्याच वेळा चुकीचा टॉर्क आणि चुकीचा फोर्स हा तुमच्या मसल लिगामेंटला टाईट करून टाकतो, स्पाझम निर्माण करतो, कडकपणा निर्माण करतो. तर तुमच्या बाईकवर तुम्ही बसताना नेहमी ताट बसलं पाहिजे. बऱ्याच वेळा काही लोकांना सवय असते की एकाच खांद्यावर सॅक घ्यायची, तर नेहमी सॅक ही दोन्ही खांद्यावरती घेतली पाहिजे, म्हणजे खांदा हा वर खाली होणार नाही आणि त्याच्यामुळे मणक्यावरती लोड जास्त येणार नाही. त्याचबरोबर गाडीचा प्रवास करताना 1 तास तुम्ही गाडी चालवताय, 1 तासानंतर गाडी बाजूला घ्या, 2 मिनिटं रस्त्यावरती चाला आणि त्यानंतर परत गाडीवर बसा. त्याचबरोबर कारचा प्रवास करताय, 1 तासानंतर गाडी साईडला घेतली पाहिजे, चाललं पाहिजे, 2-3 मिनिटं चाला आणि मग प्रवास करा. तर त्यांनी नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे, कमरेचा त्रास होणार नाही, मानदुखी होणार नाही. त्याचबरोबर तुम्ही झटके मारल अशी कुठली ऍक्शन करायची नाही गाडी चालवताना. बऱ्याच वेळा आपण 4 व्हीलर वापरतो, 4 व्हीलरचं सीट जे आहे तुम्ही तुमच्यानुसार ऍडजस्ट करा. बऱ्याच वेळा ड्रायव्हरने ऍडजस्ट केलं असतं, तर प्रत्येकाने आपल्यानुसार ऍडजस्ट करायचंय. इझी वाटतंय, सगळे स्नायू इझी वाटतात, तशा प्रकारे गाडी चालवायची.